ड्रायव्हरचे हातपाय बांधून ट्रकमधील गव्हाचे पोते लुटणारे 4 आरोपी 35,40,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद. फिर्यादी जगदीश चतुर्भुजमाळे हे मध्य प्रदेश येथे त्यांच्याकडील टाटा कंपनीची गाडी हे घेऊन मध्य प्रदेश राज्यातून गहू भरून सोलापूर या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघाले असताना त्यांना देहरे टोल नाक्याजवळ 4 तोंड बांधलेल्या इस्मांनी फिर्यादीच्या ताब्यातील गाडीमध्ये घुसून फिर्यादी व क्लीनर यांना चाकूने जीवेठार मारण्याची धमकी देऊन त्यांचे हातपाय बांधून गाडीच्या केबिनमध्ये झोपवले व गाडीमधील 9,67,200 रुपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे आरोपींनी ताब्यात घेतले व त्यांच्या गाडीमध्ये भरून घेऊन गेले. तसेच फिर्यादी व क्लीनर यांना निवडुंगे तालुका पाथर्डी शिवारामध्ये गाडीसह सोडून दिले. सदर घटनेबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर सोमनाथ घारगे यांनी संपूर्ण गुन्ह्याचा तपास केला असता त्यांनी अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना आदेशित केले. आदेशानुसार पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींचे गुन्हा करण्याची पद्धत तसेच व्यावसायिक कौशल्याचे आधारे आरोपींची माहिती काढत असताना पथकात सदरचा गुन्हा हा अर्जुन सिंग सरदार याने याच्या साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे आरोपींचा मध्य प्रदेश राज्यामध्ये शोध घेत असताना सदरचे आरोपी हे शिवपुरी मध्य प्रदेश येथून पुणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करून आरंगाव परिसरामध्ये त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यातील इस्मांकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी इतर साथीदार कल्ला शबीरा कोहरी वय 25 वर्ष व रतिलाम मदनलाल कोहरी वय 40 वर्ष असे हे मध्य प्रदेश यांच्यासह केल्याची कबुली दिली असून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.